31 डिसेंबर व नाताळच्या अनुषंगाने आपण जिल्ह्यामध्ये 5 तात्पुरते तपासणी नाके आपण कार्यान्वित केलेले आहेत. फोंडा म्हणजे दाजीपूर तालुका राधानगरी येथे, गगनबावडा, आंबा घाट, अणुस्करा घाट आणि तिलारी घाटामध्ये आपण हे तात्पुरते तपासणी नाके लावलेले आहेत. त्याचबरोबर 2 कायमस्वरूपी तपासणी नाके कागल आणि शिनोळी या ठिकाणी हे 2 कायमस्वरूपी तपासणी नाके आपले कार्यान्वित आहेत. 31 डिसेंबरच्या अनुषंगाने एकूण 9 भरारी पथकांची आपण नेमणूक केलेली आहे. ही 9 भरारी पथकं पूर्ण जिल्ह्यामध्ये कार्यान्वित आहेत. त्यांनी जी आपल्या जिल्ह्यामध्ये होणारी जी अंतर्गत वाहतूक असेल, म्हणजे अवैध मद्याची वाहतूक आहे, विक्री आहे, यावर त्यांनी लक्ष ठेवायचं आहे. त्याचबरोबर जी काही अवैध मद्याची निर्मिती केंद्र आहेत, या निर्मिती केंद्रावर सुद्धा छापे घालून मुद्देमाल जप्त करणे किंवा आरोपींना अटक करणे, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे, अंकुश ठेवणे, याकरिता आपण ही भरारी पथकं कार्यान्वित केलेली आहे आणि त्यांचं कार्य हे सुरू आहे. आणि त्याच भरारी पथकांनी आणि माझ्या एकूण स्टाफने आत्तावरची उल्लेख केली होती ती कामगिरी त्यांनी केलेली आहे. त्याचबरोबर सर्व नागरिकांना, जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपणाला कुणालाही यामध्ये जर आपल्याला मद्यप्राशनासंदर्भात परवान्यांची माहिती हवी असेल तर ती माहिती आपल्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मिळू शकते. तसे जर आपल्याला मद्यसेवन परवाने आवश्यक असतील तर आपण या विभागाचे ऑनलाईन सुद्धा अर्ज करून आपल्याला मद्यसेवन परवाने मिळू शकतात. त्याचबरोबर आपल्याला ऑफलाईन सुद्धा आपल्याला मद्यसेवन परवाना मिळू शकतो. यामध्ये जर आपल्याला कायमस्वरूपी जर मद्यसेवन परवाना हवा असेल तर त्याची 1000 रुपये फीस आहे. तो कायमस्वरूपी मद्यसेवन परवाना आपण आपल्याजवळ बाळगू शकता. त्याच्याने आपण मद्य आपल्याकडे बाळगणे आणि सेवन करणे याच्यासाठीचा तो परवाना आहे. जर आपल्याला वार्षिक परवाना घ्यायचा असेल तर त्याचं शुल्क हे 100 रुपये आहे. आपण 100 रुपयाचं शुल्क भरून वार्षिक परवाना देखील घेऊ शकता. आणि जर तसं नसेल तर आपल्याला एका दिवसाकरिता सुद्धा आपल्याला परवाना मिळू शकतो. देशी मद्यासाठीचं 2 रुपये शुल्क आहे आणि विदेशी मद्याकरिता 5 रुपये शुल्क आहे. ते परवाने सुद्धा आपल्याला राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत मिळू शकतात. त्याचबरोबर जिल्ह्यातील ज्या काही हॉटेल्स किंवा रिसॉर्ट्स वगैरे आहेत, त्यांना जर काही पार्टीचे आयोजन करायचं असेल, नवीन नववर्षाच्या स्वागतासाठी जर पार्टीचं आयोजन करायचं असेल आणि त्यामध्ये आपल्याला जर मद्याची सेवा द्यायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला 1 दिवसाचा जो परवाना आहे तो घेणं आवश्यक आहे. त्याकरिता आपण ऑनलाईन अर्ज करावेत आणि सगळ्यांनीच ऑनलाईन अर्ज करावेत. ज्यांनाही पार्टीचं आयोजन करायचं आहे त्या सर्वांनी ऑनलाईन अर्ज करावेत. त्यांना आपल्याला 31 तारखेपर्यंत आपण त्यांना सगळ्यांनाही आपण ऑनलाईन परवाने त्यांना इश्यू करता येईल. सर्व नागरिकांना आणि जिल्ह्यातील तमाम लोकांना आवाहन करण्यात येते की कृपया की आपल्या जे जिल्ह्यामध्ये कुठेही आपल्याला जर अवैध मद्याची निर्मिती, वाहतूक किंवा इतर राज्यातून परराज्यातून काही मद्य येणार अशी काही माहिती असेल तर आमच्या विभागाचा टोल फ्री क्रमांक आहे जो 1800-233-9999 हा टोल फ्री क्रमांक. तसेच विभागाचा व्हॉट्सॲप क्रमांक आहे जो 8422001133 या क्रमांकावर आपण आपली रीतसर तक्रार नोंदवू शकता. त्यावर आलेल्या तक्रारींची दखल या विभागामार्फत घेतली जाईल. धन्यवाद.